हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू डिअर बाबू. किती वाढदिवस आहे म्हटला सर? दिसत नाही तिथे लिहिलंय की 288 वा. 288 वर्षाचा आहे यो. आईला माणूस आहे का डायनोसॉर आहे? अरे बरट्या 288 वर्ष नाही झालेली याला, 288 महिने झाली ती. दर महिन्याला वाढदिवस घालतो यो. आईला आमच्या आईबाने कवा आमचा एक वाढदिवस घातला नाही, ह्यो दर महिन्याला घालतोय वाढदिवस. बाळा आता नवीन पद्धत आली ती. अरे कशाची नवीन पद्धत? अशाच पद्धती पुढे जाऊन परंपरा बनते त्या, आणि अशा 5-50 खुल्या परंपरा एकत्र करून त्याला संस्कृतीच्या नावाखाली पुढची पिढी चालवत जाते. तू का प्र तुम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त सगळे आलात, प्रेमपूर्ण शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. जेवल्याशिवाय कोणीही नाही जात जेवल्याशिवाय. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा. पुढला ऐक, जेवल्याशिवाय कोणीही नाही जायचं बाबा. अरे जेवल्याशिवाय कोणी झोपू नका असं म्हटलं मी. आपापल्या घरात जावा, जेवण झोपा, उठा. वैद्य 200 रुपयाचं तिकीट काढून एवढ्या लांब आलो तुझ्या कॉलेजचा मित्र आहे म्हणून वाढदिवसाला, आणि इथं जेवण नाही, केक नाही, नुसतं झालंय. मी भावा मी पण याच्या मागच्या 40-50 वाढदिवसाला आलोय. मला पण काही जेवण बिवण मिळालेलं नाही, म्हटलं तुला नेऊन फाडावा यावर्षी. आकडा का बस बरं ते नव्ह, ह्यासने असल्या पद्धती करा कोण सांगतं? अरे एक बाबा आहे, त्या बाबाने याला सांगितले दर महिन्याला वाढदिवस घालत जा आणि दानपेटीत आणून पैसे टाकत जा दर महिन्याला, म्हणजे आयुष्य वाढेल. होय. कोण बाबा असला? बाबा घट्ट धरू बाबा. घट्ट धरू, घट्ट धरू बाबा की जय, घट्ट धरू बाबा की जय. घट्ट धरू फोडू घाम, सेवा कराल तर होईल सगळं काम. सोडून जाल जर मला तर करीन तुमचं काम तमाम. बाबा बाबा अरे बाबांची मिठी मिळायला पण नशीब लागतं. तू आता बाबांच्या मिठीत जन्मभर अडकलायस, सगळं तुझं चांगलं होईल. जावा. आणि नाही झालं तर मग सेवा, म्हणजे बाबांची सेवा करायला लागती, मग सगळं बरं होतं, चांगला फरक पडतो. बसा खाली. बर बर. घट्ट धरू बाबा की जय, घट्ट धरू बाबा की जय, घट्ट धरू बाबा की जय. विश्ल्या अरे हिच आहे वाटतं बाबा. मधनं कुठं आलाय सा? नम्राने आता असते. बर बर. जाग्यावर. घट्ट धरू बाबा की जय, घट्ट धरू बाबा की जय. घट्ट धरू फोडू घाम. भक्तांनो, हे आमचे पुत्र आणि हे त्यांचं कुत्र. आपलं पुत्र हे त्यांचे पुत्र, छोटे घट्ट धरू. बाबा ह्याच्या पण पडपाया. बाबा दर्शन घेतलं तीर्थ दिल्याबद्दल धन्यवाद. अरे मी नाही दिलेलं, ह्यानं दिलंय तीर्थ. म्हणजे अरे मुतला येऊ ह्याला नाही. अरे आप कहाँ थे ज्ञानी बाबा? बोला, काय अडचण आहे? बाबा 4 दिवस झाले नुसते छाती धडधडते, अंगाला नुसतं घाम फुटते. डॉक्टर मला ECG करायला लागेल. डॉक्टरला काय रताय काय ते तुम्ही? करता करिता तर तेव्हा आहे, त्यानंच सगळं केलंय, त्याच्यामुळेच तुला अडचण होती. काय केलं? अरे अरे त्याला का मारतोयस? तुम्हीच म्हणल्या की बाबा करता करविता यो आहे, त्याच्यामुळे मला त्रास होतोय. अरे वरबॉट करायचं होतं मला, चुकून इकडे गेलं. देवानं सगळं केलंय. देवाने केलंय? पण कशा बाई? तुझ्याकडनं त्याचं काहीतरी करायचं राहिलंय. आठव मागच्या टायमाला कशाला आलेलास? हा जुलाब लागलेलं ते बरं बाबा म्हणून आलेलो. तेव्हा 500 रुपये दक्षिणा टाकतो म्हणल्यालास, टाकली नाहीस. अहो पण जुलाब तर डॉक्टरने दिलेल्या गोळीमुळे थांबलं. डॉक्टरला गोळ्या द्यायची बुद्धी कुणी दिली? हा त्याच्या मास्तरनं. हा देवानं. मग टाक 500 रुपये. आप कहाँ थे ज्ञानी बाबा? हे जरा शी तू, मला नको. जनतेचा पैसा मला नको, देवाचा पैसा देवाला दे. अरे खिशात नव, दानपेटीत टाक. पैसा ही पैसा होगा. कभी कभी लगता है कि अपन ही भगवान है. बाबा एक विचारायचं होतं बाबा. बोला, काय अडचण आहे? दानपेटीत टाकलेला पैसे न्यायला देव कवा येतो? म्हणजे माणसानं छापलेला पैसा देवाच्या काय कामाचा? आणि देव जर पैसे घेऊन काम करत असेल आणि पैसे टाकल नाही म्हणून आपल्याला अडचणीत आणत असेल तर त्याला देव कसा म्हणायचा?
राग लोभ मत्सरी तर माणसाच दुर्गुण आहे ती. देव तर सगळ्या गुणाच्या पड्याला असते नव का? भाई मजा आया. ए ग बसा, बिचाऱ्याला मारू नका. बघा आम्ही या पैशातून गोरगरिबाला अन्नदान करतो. हा आणि उरलेल्या पैशाच काय करता? बंगला गाड़ी झुमके कंगना हा हा द्या पटवून. हा बरं सांगा की बाबा, उरलेल्या पैशाचं काय करता? हो मावशी काय झालं? अरे माकडा, देवाला हिच्या अंगात. तुझ्यावर देवाचा कोप झालाय. हो मी काय केलं? मी तर नुसता प्रश्न विचारला. ए, सोडा मला. तुझं चांगलं होणार नाही, तुझं वाटोळ होणार, काय झालं मावशी? तुझं बी होणार. मी नाही याच्यावर चुकलं माझं मावशी. तू त्याला साथ देतोय. मावशीला बहुतेक झटका आलाय, पाणी द्या म्हणजे बरं तिला. नको पाणी. तशी शांत होणार नाही ती, मी शांत करतो. इकडे ये. काय पाहिजे तुला? सगळंच पाहिजे, नाहीतर सोडणार नाही. हे बघा, तुमच्याकडे आत्ता काय काय ते सगळं हिला अर्पण करा. पैसा, मोबाईल, सोनं नाणं काय असेल ते अर्पण करा, तरच ती शांत होईल. नाहीतर तुमचा पिच्छा सोडणार नाही ती. आईच्या गावात विसल्या पुरट्या, तुझ्या नादात सगळं नुकसान झालं बघ. अजून काय आहे ती खिशात? आई काढते. ये लवकर. ओ मावशी, जत्रेत दांड्याला खोटा साप आहे हो. विसल्या या मावशीच्या अंगात तर देव आलाच नव्हता, मग देव सापाला कसं घाबरेल? अरे होय की. अगे थांब, कुठं पळून निघालेस? चल माग. नाही बाबा, त्यांच्याकडे साप आहे, मी नाही येत. अगं खोटा साप आहे त्यांच्याकडे. चल, घाबरू नको, चल. विसल्या मला तर वाटतं ती बाई गंडी होती अंगात आले म्हणून, जरा शंकाच वाटते रे. मला पण तसंच वाटतंय. बाळांनो, देवानं मला आदेश दिलाय तुमचं सामान परत द्यायचा. घ्या सामान, जमलं. जावा. आणि आता परत येऊ नका. शांत हो पोरी, शांत. स्वाती, तुझ्या बायकोच्या अंगात आले, जरा शांत बस. बर स्वाती, विकास गावला जातो. म्हशीला वैरण टाकली का? टाकल्या, पाणी बी दाखवलंय. गॅसवर दूध ठेवलं होतं मी. सगळं उतू गेलंय. काय अक्कल बिक्कल आहे का नाही? गॅस चालूच ठेवून आल्यास. जावा, मला अक्कल शिकवू नका. बर जातो. येताना बाजार घेऊन या, नाहीतर हात हलवत येत चाला. बर आईला काय चाललंय? कुठला देव आलाय अंगात? नाव काय देवाच? आलाय का? देवाला कुठं नाव असतं का? तो अनंत आहे, आगाध आहे तो. अनंत आहे, आगाध आहे, तर मग म्हशीला वैरण टाकली का? दूध केलं का? असल्या चौकशा काय करायचं त्याला? अपमान. नालाय का नो, देवाची माफी मागा. चुकलं माफी चुकलं माझं, चुकलं. गजब बेइज्जती है. मावशी तुमच्या एका पायात जुडवी नाही ती. विसल्या हिच्या तर आत्ता अंगात आलोच नको. कुठे गेले मग आता अंगात आलं? तीच की. माझी जोडवी कुठं गेली बघा. ए, तुम्ही जुडवे घेतलेत काय तिची? नाही आम्ही नाही घेतला आई शपथ. बघा लवकर. ए, तुम्ही कोणी जुडवे घेतल्यात का हिची? बघितल्यात का कुठं? तिकडं आहे बघा जुडवी, तिकडं. अरे जोडव्या हुडकताय का कुस्ती खेळतायसा? तिथं आहे जोडवी बघा. बरं झालं का बाई भेटली. बांगला जाऊन केली ती. विसल्या मला अजून पण ही बाई जरा बोगसच वाटते बघ. मला मगाशीच वाटलेली कडवीत असणार आहे. बाबा मला वाटतं या बाईच्या अंगात आलेला नाही, नाटकी करते ही. बाळांनो, इथं अंधश्रद्धेला थारा नाही. आपल्याकडे सगळं वैज्ञानिक आणि सायंटिफिक असतं. बाबा ठीक आहे मिठाई, माझा मुलगा झाला. अरे वा,
घट्टधरू बाबा की तुम्ही दिलेला अंगारा मी माझ्या बायकोला दिला आणि 2 वर्ष मी दुबईला गेलो हात गाडा वाढायला. माग आलो तर बायकोला मुलगा झालता. घट्ट धरू बाबा की जय. बाबा आता तर तुम्ही म्हटला इथं अंधश्रद्धेला कसला थारा नाही, मग मला सांगा अंगारा देऊन कधी पोरग होईल का? पोरग झालंच कसं? देवाची कृपा. देवाची कृपा नाही, दुसऱ्या कोणाची तर कृपा असणार आहे. ह्यो 2 वर्ष बाहेर होता, मग पोरगा झालंच कसं? एवढं सायन्स तर सगळ्यांनी कळतंय. बाबांच्या चमत्कारावर शंका घेताय खाणार यासनी. या बुरट्या तुझ्या नावात मार खाल्ला का? असू दे बाबा, पण काय बी म्हण गावातली सगळी माणसाला का त्या बाबाच्या आहारी गेली ती. त्या बाबानं नशिबाची भीती, देवाच्या कोपाची भीती, आजारपणाची भीती ही सगळी भीती घालून माणसाने गुलाम बनवलंय. माणसं बुद्धीनं गुलाम आणि मनानं कमजोर झाली ती बघ. होय खरं आहे ना का? माणसं बा खुळी झाली त्या बाबाच्या नादात. होय बघा ती 2 पोरं खुळी झाली ती, त्यांचं ऐकून तुम्ही बाबांवर शंका घेऊ नका. तुम्हाला बाबांचा गुण आलाय नव्हता, फरक पडलाय नव्हता. मग बाबांची साथ अजिबात सोडू नका. तुम्हाला काय सुद्धा कमी पडणार नाही. बाबांवर देवाची कृपा आहे, त्यांच्यातच देव बघा. देव बघा म्हणजे त्यांची सेवा करा, त्यांच्या कुटुंबाची सेवा करा. हीच खरी देवाची सेवा केल्यागत आहे. आणि जर त्यासनी विसरला तर देव तुम्हाला बघून घेईल. नाही बाबा, त्यासनी सोडून कसं चालेल? गट्टधर बाबा की गट्टधर बाबा की जय. गट्टधर बाबा की जय. गट्टधर बाबा की जय. घट्ट धरू फोडू घाम, सेवा कराल तर होईल तुमचं काम, आणि सोडून जाल तर करेन तुमचं काम तमाम. मी तर गट्टधरू बाबांच्या घरात फोटो लावला, रोज पूजा करतोय. मी तर आत्ता नामस्मरण करायला लागलोय, रोज 3 तास नामस्मरण करतोय. आत्ता हळूहळू प्रचिती यायला लागल्या मला. अरे किती दिवस पैसा 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 करणार आहेसा? पैसा कमवून कोण सुखी झालाय? आणि त्यातनं जर तुम्हाला पैसाच कमवायचा असेल तर देवासाठी कमवा. दानपेटीत टाकलेला पैसा कधीही वाया जात नाही. काय करू नका दुसरं, नुसती देवाची सेवा करा, नामस्मरण करा. त्यात तुम्हाला फरक पडेल. सुख, समाधान, शांती, पैसा सगळं मिळेल. ही ताकद आहे त्यात. नखऱ्याची चालते गाडी. काल हिच्याच अंगात आलो होतं. चल विचारा याला काय खरं ते. ओ काकी, ओ थांबा काकी. काय र? काल खरंच तुमच्या अंगात आलेलं काय? हो मग काय खोटं वाटतंय काय? काल तुम्ही बाबांवरती शंका घ्यायला लागलेला म्हणून माझ्या अंगात आलं होतं. देवानं तुमच्या दोघांना धडा शिकवायसाठी माझा माध्यम म्हणून वापर केला. काय माहित आता. 200% खरं आहे ही. माहित आहे का? जावा तिथं बाबांचा पाय धरा, भोळाय तिथे तुम्हाला माफ करतील. जावा. चांगला रील बनव. 10 वर्ष एका पायावर उभा राहून तपस्या केल्यावाने वाटलं पाहिजे. थांब झोपतो, पोच देऊ. रीलला देवाचं गाणं टाक आणि खाली लिहू घट्ट धरू बाबांचे पुत्र आणि गादीचे वारसदार नरडे दाबू बाबा. तर मित्रांनो, आजचा दिवस आपल्यासाठी खूप आनंदाचा आहे. काय आज ही खुळे जन्माला आलं. म्हणजे आज घट्टधरू बाबा पृथ्वीवर अवतरले. देवाच्या कृपेने त्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळतोय. घट्टधरू बाबांचा घट्टधरू बाबांचा. तर आपल्यामध्ये आज एक विद्यार्थी आलाय. त्यांना आपल्या घट्टधरू बाबांच्या आरती लिहिल्या आणि ती आरती तो आपल्यालाच वाचून दाखवणार आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजून त्या विद्यार्थ्याचं स्वागत करूया. नमस्कार. घट्टधरू बाबांच्या कृपेने आज मी इथं उभा आहे. जर त्यांची कृपा नसती तर कुठेतरी चांगल्या ठिकाणी उभा असतो. म्हणजे कुठेतरी वाईट ठिकाणी उभा असतो. तर सादर करत आहे घट्टधरू बाबांची आरती. ये माझ्या बहिणी आणि माझ्या तू भावा, डोळे झाकून या कर तू बाबांची सेवा. वा वा वा, किती छान आरती म्हणल्या. सगळ्यांनी टाळ्या वाजून आपण त्या आरतीला साथ देऊया. हा, कामधंदा सोडून चला तल्लीन होऊया, घरदार ऐकूनिया, दानपेटी भरूया. पुस्तक विज्ञानाची आता कचऱ्यात टाकूया, अभ्यास सोडून या बाबाचं गुणगान गाऊया. घट्ट धरूया
या बाबांचा हात कृपा होईल हो तुमच्या घरात सुख शांती लाभेल होईल चमत्कार पैसा अडका तर वरून बरसणार बाबा आमचे हो आहे देवाचं रूप त्यांची बायका पोर ते पण फुकटचे झालेत आमचे आई बाप आता बुद्धी ठेवूया बाबांकडे घाण आणि त्यांना देऊया तन मन आणि धन उलट प्रश्न विचारील जो त्याला कोपच्यात वडून बाबांच्या वतीने लाता आणि बुक्याने त्यात सुजवू डुंगान त्यात सुजवू डुंगान. अरे काय आरती केल्या काय इज्जत काढल्या बाबाची पाक इज्जतीचा फालुदा करून टाकलाय. तुला काय कळतंय चांगली आरती म्हणलाय तेव. तर बघतांनो आपल्या घट्टदोर बाबांना ह्या विद्यार्थ्यांनी लिहिलेले आरती खूप आवडले त्याबद्दल आपले बाबा त्याला घट्ट मिठी मारून आशीर्वाद देणार आहेत. हॅपी बर्थडे बाबा लवकर मारा लवकर शतक मारा माझी 100व्या वाढदिवसाची परत आरती सादर करतो. ओके तसा असतो. धरू फोडू घाम सेवा कराल तर होई सगळं काम सोडून जाल तर करेन तुमचं काम तमाम. नाही सोडा सोडा मरायच्या आधी जातो इथं. येऊ काय बाबा इकडे इकडे परत कशाला आलाय. मागच्या वेळेचा प्रसाद कमी पडला आहे तुम्हाला. पप्पा आदेश द्या नुसता आम्ही प्रसाद देतो यांना. शांती पोरा शांती. बोला काय काम आहे. बाबा हे जी तुम्ही करताय ती अंधश्रद्धा आहे. बोळ्या बाबड्या गरीब आणि कमी शिकलेल्या मित्र अज्ञानी लोकांना गंडीवताय तुम्ही. मूर्खा हे अंधश्रद्धा नाही फरक पडलाय त्यासनी. कसला फरक कोणाला पडलाय फरक. बाबांवर देवाचा हात आहे त्यांच्या इच्छेने लोकांचं रोग बरं होत्यात घरात सुख येतंय पैसा येतोय. एक एक जण यार पुढं आणि कुणाला काय काय फरक पडलाय तो सांगा त्यासनी. माझी मज दूध देत नव्हती बाबांच्या आशीर्वादानं मज दूध द्यायला लागली. मज दूध द्यायला लागली ते तर बाबाने काय केलं. आशीर्वाद दिला ह्याला म्हशीला. मग ह्याला आशीर्वाद दिला की ह्यो बी दूध देणार काय. हाल तू बोलू नको. नेक्स्ट सांगा रे तुला काय फरक पडला इकडे. काय बरं म्हणायचं. अरे नेमकी काय म्हणायचं आहे ती. आधी मला बोला येत नव्हतं आता बोला या लागले. हे असलं जुनं काय दाखवू नका आम्हाला. आता नवीन डेमो दाखवा चमत्काराचा नवीन फ्रेश डेमो. आता कुठनं देऊ दे मो. बाबा माझा हात इकडे काय झाले बाळा. माझ्या हाताला कोण मारलाय बघा. हात वर कर. एवढा जातो बघा एवढा जातोय. आता चमत्कार बघा. तुम्ही नको तुम्ही दाखवा चमत्कार. त्यात काय अवघड आहे असल्या चमत्कारांसाठी बाबांची काही गरज नाही. बाबांच्या चरणाचा आशीर्वादच पुरेसा आहे. पादुका पाहतो नको वासील गाणं. अरे पादुका म्हणजे पादुका आणा म्हटलं. हे तर चप्पल आहे शान लागलाय त्याला. नालाय का बाबांचं चप्पल आहे यालाच पादुका म्हणायचं. इकडे बघू हात. एवढा हात बरा झाला माझा. बघितला हा चमत्कार आणि काय बघायचं आहे काय. हे ह्याचा आता मागाशीच वर गेलेला मी बघितलेलं गंडी होता तुम्ही फ्रॉडायचा. ए बाबाचा अपमान करतोय हा ना या दोघांस. त्या तुझ्या नादात दुसऱ्यांदा टमकं पडलं. अरे म्हटलं बाबाचं थोताड आज उघडं पाडायचं होतं मला. कशाचं उघडं पडतोयस. जरा कमी नाही तर आपल्याला उघडं करून आणलं होतं तिने. इधर तुझं 500 इधर तुझं 500 इधर तुझं 500. आलाय का जरा ऍक्टिंग चांगली करत जा की. पुढच्या याला घेणार नाही मग बोलवणार नाही अजिबात. जा बोला काय काम आहे. आमदार साहेब आमच्या इथे एक भोंदू माणूस आहे तो लोकांनी लय गंडी होती बघा. तुम्ही जर येऊन लोकांना समजवलं तर लोक नक्की शहाणी होतील तुमचं ऐकतील बघा. बरं बरं चला कोण आहे बघू तो बंधू. चला चला. कोण आहेस तू. बाहेर बाबा
या साहेब या साहेब. हो का फ्रॉड बाबा बघा तो. घट्टधरू बाबा की जय हो. या आमदार साहेब काय चाललंय? तुमच्या कृपेनं सगळं चांगलं चाललंय. हे नालायकानू परत या बाबांची तक्रार करायची नाही. येतो बाबा. थांबा की. नको येतो. आमदार साहेब काय झालं? परत त्या बाबांची तक्रार माझ्याकडे आणायची नाही. काय झालं पण? त्या बाबांच्या दानपेटीच्या पैशावरच मी निवडून आलोय. काय आपले जावा तिकडे. असा विषय आहे काय? हा म्हणजे बाबाचा पैसा आणि नेत्याची सत्ता अशी जुडी आहे वाटतं. पण लोकांनी कसं समजावायचं? बाबा हा बघ, तू आजकाल त्या बाबाच्या नादाला लागायला लागलायस. पण तो बाबा फ्रॉड आहे. हे बघ, जगात कुणाकडे दैवी शक्ती चमत्कार असलं काय नसतंय. देवानं सगळ्यांनी समान बनवले. ग बस, तसलं काय नाही. लय जणांनी फरक पडलाय बाबांचा. अरे बाबाचा बिझनेस आहे, तेव्हा पैसे कमवायचा. तो कसा काय? बाबाच्या दानपेटीत हजारो लाखो करोड रुपये दान येते, त्याच्यावरती अजिबात टॅक्स बसत नाही. आणि भ्रष्टाचार करणार नेतं बाबाजवळ पैसे आणून देते ती आणि ब्लॅकचा व्हाईट मनी करते ती. हे बाबा तसलं काय नाही. बाबालाही चांगला आहे ती. अंधश्रद्धेला मानत नाही ती. विज्ञानावर चालतील बाबा. अरे काय विज्ञानावर चालते ती? तिने तुला कवा एखादा रिसर्च पेपर दाखवलाय सायन्सचा? का एखाद्या शास्त्रज्ञाचं पुस्तक दिले वाचायला? नाही बाळा, शहीद भगतसिंग स्वतःला नास्तिक म्हणत होतं. त्यांना का गरज पडली स्वतःला नास्तिक म्हणून घ्यायची? मी देव मानत नाही असं म्हणायची. कारण देवाच्या नावाखाली असलं बाबा काय पण करत होतं तेव्हा. पण आता सुद्धा तीच सुरू आहे, देवाचं नाव पुढं करून. भावा, मी नास्तिक का आहे या पुस्तकात शहीद भगतसिंग सगळ्या तरुणांना सांगतात की भरपूर वाचन करा. डार्विनचं ओरिजिन ऑफ स्पेसीज हे पुस्तक नक्की वाचा. भावा, विज्ञान म्हणतोय आपण, पण नेमकी कुठली पुस्तक वाचायची म्हणजे सगळं कळेल आपल्याला. हे बघ, काही महत्वाच्या पुस्तकांची नावं तुला सांगतो. चार्ल्स डार्विनचं ओरिजिन ऑफ स्पेसीज, स्टीफन हॉकिंगचं द ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम, आचार्य प्रशांत यांची क्लायमेट चेंज आणि अंधविश्वास ही पुस्तकं, युवाल नोआ हरारीचं सेपियन्स. एवढी पुस्तकं जरी वाचली का नाही तरी कोणा अंडू पांडू बाबा येऊन आपल्या तरुणांची दिशाभूल करणार नाही. तुला माहित आहे, छत्रपती संभाजी महाराजांना संस्कृत, फारसी, उर्दू, अरबी, ब्रज, इंग्रजी यासारख्या 13 भाषा येत होत्या. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला. हिंदीमध्ये नायिका भेद, नखशिखा, 7 शतक हे 3 ग्रंथ लिहिले. अतिशय हुशार, दूरदर्शी, अनेक विद्या आणि कलांमध्ये पारंगत होते छत्रपती संभाजी महाराज. आणि आपण त्यांचा आदर्श घ्यायचा सोडून, त्यांच्यासारखं बनायचा प्रयत्न करायचा सोडून कुठं या भोंदू बाबांच्या नादाला लागलोय कळणं झाले मला. खराय भावा, कळलं मला आता. पण या बाबाचं डोकं सगळ्यासमोर आणायचं कसं? आम्ही सांगतो की देवाची माझ्यावर अशी कृपा आहे की आजवर मी कुठल्या दवाखान्याची पायरी चढलो नाही. ना माझ्या कुटुंबाला, ना माझ्या जमलेल्या भक्तांना मी चढू देणार. खरंय बघ, बाबा सगळं आजार, BP, हार्ट अटॅक सगळं आजार हातगुणावर बरं करते ती. देवाचं रूप आहे ती, त्यांना कुठला आजार होत पण नाही. आय ग, कंटाळा आलाय दिवसभर लोकांनी कंडवून. पप्पा, तीर्थाचं भांड कुठे ठेवू? ठेव माझ्या डोसक्याव. मारायचं नाही सांगतोय. ना आलाय का? माझ्या नंतर माझ्या गादीवर बसणार आहे. जरा चॅप्टर वाग आणि माझ्याकडं लोकांनी गंडवायची टेक्निक शिकून घे. चल निघ इधर. सेवक, जरा चहा ना. पप्पा, काय झालं? कभी कभी लगता है कि आप उन्हीं भगवान है. घाबरायचं काय कारण नाही. सौम्य अटॅक होता. फक्त इथनं पुढे काळजी घ्यावी लागेल. त्या गोळ्या देतो, त्या न चुकता रोज खायच्या. मरेपर्यंत गोळ्या बंद करायच्या नाहीत आता. घेतो, पण डॉक्टर मला काय होणार नाही ना? आणखी एकदा चेक करा. अहो भ्यालाय कशाला एवढं थरथरताय? मी आहे की. गोळ्या फक्त चुकवाय नाहीत, काय होत नाही तुम्हाला. किदारा डॉक्टर 50,000 रुपये. कशाबद्दल? मी इथं दवाखान्यात आलोय, ती कुणाला सांगू नका. तुमच्या पाया पडतो. का सांगू नको? अहो माझ्याकडे दिव्य शक्ती आहे आणि त्यानं मी लोकांना बरं करतोय असं सगळ्यांना वाटतंय. आणि मीच दवाखान्यात आलोय, ते लोकांना कळालं तर घोटाळा होईल, माझा धंदा बसेल. बरं ठीक आहे, नाही सांगत कोणाला. ती नव इथं CCTV नाही नव का? CCTV नाही, पण आम्ही आहे. फेसबुकला सगळा लाईव्ह व्हिडिओ केलाय तुमचा. 2 मिनिटात गावातली सगळी यायला लागली ती. आता बुद्धी ठेवूया बाबांकडे घाण आणि त्यांना देऊया
तन मन आणि धन. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.